नमस्कार, मी दीपक पाठक आणि तुम्ही पाहताय आझाद मराठी। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेचा जो राजीनामा दिला त्या जागेवरती राष्ट्रवादीकडनं राजेंद्र जैन यांची वर्णी लागलेली आहे आणि त्या जागेवरती आता राजेंद्र जैन यांची निवड होईल अशी एकंदरीतच सगळे गणित आणि सगळी चर्चा आहे। मात्र या राज्यसभेच्या जागेसाठी विद्यमान कॅबिनेट मिनिस्टर आणि राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे देखील मोठ्या अपेक्षेने पाहत होते ही जागा आपल्याला मिळेल। खरं तर सुनेत्रा पवार यांनी एक प्रकारे छगन भुजबळ यांच्यावरती एक मोठा अन्याय केला आहे असंच म्हटलं तर वावगं ठरणार नाही। बघा ना, कारण कसं आहे की स्वतःचा मुलगा म्हणजे सुनेत्रा वहिनींचा जो मुलगा आहे पार्थ पवार, तर पार्थ पवार हे राज्यसभेवरती गेलेले आहेत। दुसऱ्या बाजूला सुनील तटकरे जे राष्ट्रवादीमध्ये अतिशय सिनियर नेते आहेत त्या सुनील तटकरे यांच्याच घरामध्ये अनिकेत तटकरे यांची वर्णी नुकतीच विधान परिषदेवरती लागलेली आपण पाहिलं। मग आता हे सगळं एका बाजूला घडत असताना छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला आपला पुतण्या समीर भुजबळ यांना पुन्हा त्यांच्या जागेवरती तिकीट मिळावं आणि त्यांना मंत्रिपद तेही कॅबिनेट मिनिस्टर पद मिळावं अशी जी त्यांची अपेक्षा होती, याच्यामध्ये गैर काय? कारण जर तुम्ही तुमच्या नातेवाईकांना म्हणजे जर सुनेत्रा पवार यांच्याबद्दलच बोलायचं झालं तर पार्थ पवार अनेक ज्येष्ठ नेते असताना देखील पार्थ पवारांची वर्णी त्या ठिकाणी राज्यसभेवर लावण्यात आली। दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीमध्येच अनेक ज्येष्ठ नेते, अनेक वर्ष काम करणारे अनेक कार्यकर्ते हे पक्षामध्ये कार्यरत असताना अगदी अजितदादांनी बंड केल्यानंतर ज्यांनी खांद्याला खांदा लावून अजितदादांच्या बरोबर सुरुवातीपासून राहण्याची भूमिका घेतली अशा अनेक कार्यकर्त्यांना डावलून अनिकेत तटकरे यांना उमेदवारी का दिली याबद्दल अनेकांना प्रश्न आहे। सोबतच जे संजय काकडे आहेत जे काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये होते आणि आता ते राष्ट्रवादीमध्ये गेलेत, त्यांच्या मुलाला देखील राष्ट्रवादीकडनं विधान परिषदेची उमेदवारी देण्यात आली। मग आता एवढं सगळं जर एका बाजूला घडत असेल तर छगन भुजबळांना जर त्यांचा पुतण्या त्यांच्या जागेवर त्यांची जागा घेत असेल घ्यावी असं जर त्यांना वाटत असेल तर त्यात गैर काय? खरं तर घराणेशाहीच्या मुद्द्यावरनं छगन भुजबळांचा हा सगळा पत्ता कट करण्याचा म्हणजे समीर भुजबळांचा पत्ता कट करण्याचा खरं तर नैतिक अधिकार सुनेत्रा पवार आणि त्यांच्या मंडळींना आहे का, हा खरोखरच एक विचारावा असा वाटतो मला, सारखा प्रश्न विचारावा असा वाटतो। दुसऱ्या बाजूला राजेंद्र जैन हे कोण आहेत? तर प्रफुल्ल पटेल यांच्या निकटवर्तीय त्यांना मानलं जातं आणि प्रफुल्ल पटेल हे तेच आहेत ज्यांच्यावरती अजित पवार यांच्या निधनानंतर अनेक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आरोप झालेले आहेत। आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, अजित पवारांच्या निधनानंतर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावरती रोहित पवार असतील किंवा अनेक पक्षातल्या अनेक नेत्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आरोप केलेले आहेत। आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, राष्ट्रवादीच्या तिजोरीमध्ये खडखडाट असल्याची वृत्त अनेक माध्यम संस्थांनी दिलेली आहेत आणि हे सगळा कारभार कोण पाहत होता? अजित पवारांनंतर सिनियर नेते कोण होते? त्या सिनियर नेत्यांमध्ये जी दोन नावं आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामध्ये आपल्याला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचाच समावेश होताना आपल्याला पाहायला मिळतं। 3 नंबरचे जर नेते कोण असतील तर ते होते छगन भुजबळ। छगन भुजबळ हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे, त्यांचा प्रवास शिवसेनेपासून सुरू झाला, पुढे ते कशा पद्धतीनं शरद पवारांच्या सोबत आले हे सगळं आपल्याला माहिती आहे। कठीण काळामध्ये ते सुद्धा राष्ट्रवादीमध्ये आले, अजित पवारांच्या सोबत बंडामध्ये सामील झाले आणि पुढे त्यांनी मंत्रिपदही मिळवलं। आता एका बाजूला हे सगळं होत असताना छगन भुजबळांना जर वाटत असेल की त्यांचा पुतण्या हा आमदार व्हावा, आमदारच नाही तर तो परत मंत्री देखील व्हावा, तर ह्यात चुकीचं काय आहे? कारण ह्या वरिष्ठांना जे राष्ट्रवादीमध्ये त्यांचा जो कारभार बघतात त्या वरिष्ठांना खरं नैतिक अधिकार उरलेला आहे का? आणि मुळातच राष्ट्रवादी हा एक पक्ष जो आहे तर तो असा सरदारांचा पक्ष किंवा मातब्बर नेत्यांचा पक्ष असाच मानला जातो, वतनदारांचा ठेकेदारांचा पक्षच मानला जातो आणि या सगळे जर गुण असणारे नेते एकत्र आले असतील तर त्याच्यामध्ये घराणेशाही नसेल हे कसं होऊ शकतं? त्यामुळं एक जो न्याय तुम्ही प्रफुल्ल पटेलांच्या निकटवर्तीयांना देऊन एक प्रकारे त्यांच्यावरती कृपा केली, अनिकेत तटकरेंना देऊन सुनील तटकरेंवरती कृपा केली, स्वतःच्या मुलाची वर्णी जर का सुनेत्रा पवार या राज्यसभेवरती लावत असतील तर छगन भुजबळांची जी मागणी होती ती काय चुकीची होती असं आपल्याला म्हणता येणार नाही। आणि दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं
की अजित पवारांच्या निधनानंतर सुनील तटकरे असतील किंवा प्रफुल्ल पटेल असतील यांच्या भोवती एक रोहित पवार असतील किंवा अन्य काही आमदार असतील, अगदी अमोल मिटकरी असतील, या सगळ्या नेत्यांनी खूप सगळे प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आरोप करून एक संशयाचं वातावरण, संशयाचं धुकं निर्माण केलं होतं. मात्र हे जे काही निर्णय झालेले आहेत आणि ज्या पद्धतीनं उमेदवाऱ्या देण्यात आलेल्या आहेत, या उमेदवारी पाहून म्हणजे खरं तर त्या सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्या राजकीय चातुर्याचं म्हणजे अनेकांना कुतूहल वाटतंय, आश्चर्य वाटतंय. कारण एवढे सगळे आरोप झालेले आहेत, पक्षामध्ये त्यांच्याविषयी नाराजी आहे असं एका बाजूला चित्र असताना त्यांच्याच घरामध्ये उमेदवारी देणं, त्यांच्याच निकटवर्तीयांना उमेदवारी देणं हे अनेकांना धक्कादायक आणि आश्चर्यकारक वाटतंय. मात्र सुनेत्रा पवार यांनी ज्या पद्धतीचं राजकारण सध्या केलेलं आहे, तर सुनेत्रा पवारांपेक्षा राष्ट्रवादीमध्ये पार्थ पवारांचा जास्त शब्द चालतो अशा पद्धतीनं दिसतंय. आणि यातूनच विक्रम काकडे यांची देखील उमेदवारी जाहीर झाली अशा पद्धतीनं सांगण्यात येतं. या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये अनेक जण इच्छुक होते, ज्यांनी अजित पवारांच्या सोबत सुरुवातीपासून खांद्याला खांदा लावून उभा राहिले. अगदी सुनील टिंगरे असतील, दीपक मानकर असतील, विलास लांडे असतील, यांनी अजित पवारांच्या अतिशय कठीण काळामध्ये त्यांनी हे सगळं केलं. मात्र आता अजित पवारांच्या पश्चात म्हणजे पक्षावरती होल्ड आता कोणाचं आहे हे यातनं दिसतंय. आणि जे काही बाहेर चित्र निर्माण केलं जातं आहे की सुनील तटकरे यांच्याबद्दल नाराजी आहे किंवा प्रफुल्ल पटेल यांच्याबद्दल नाराजी आहे, तसं काहीही नाही हे यातनं दिसतंय. आता यानंतर भाजपचा देखील एक से याच्यामध्ये काय आहे, हा देखील एक याच्यामध्ये अँगल आहे. याच्यामध्ये असं एक चर्चा आली की छगन भुजबळांनी एक अशी अट ठेवली की मी राज्यसभेवर जातो, मात्र माझ्या जागेवरती समीर भुजबळ यांची वर्णी लावावी आणि मंत्रिमंडळामध्ये स्थान द्यावे. भारतीय जनता पक्षाचे हे अशा प्रकारचे धोरणात्मक जे मोस्टली निर्णय आहेत, तर ते वरिष्ठांना विचारल्याशिवाय होत नाही हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या वरिष्ठांशी चर्चा केली. मात्र वरिष्ठांनी समीर भुजबळ यांच्या नावाला रेड सिग्नल दाखवला आणि त्यानंतर तो निर्णय तशा पद्धतीनं राष्ट्रवादीला कळवण्यात आला. आणि त्यानंतर तडजोड म्हणून म्हणा किंवा एक संधी म्हणून म्हणा किंवा प्रफुल्ल पटेल यांचं राजकीय चातुर्य त्या ठिकाणी त्यांच्या कामाला आलं आणि त्यांचे समर्थक जे होते राजेंद्र जैन यांची त्या ठिकाणी वर्णी लागली. आणि आता आपण पाहतोय की छगन भुजबळ आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये देखील एक प्रकारचं शीतयुद्ध सुरू आहे. आता छगन भुजबळ यांना नकार दिल्यानंतर सुनेत्रा पवार असू द्यात किंवा पार्थ पवार असू द्यात, यांनी नेमका काय शब्द दिला आहे आणि त्यांची मनधरणी नेमकी कशा पद्धतीनं करण्यात आलेली आहे आणि समीर भुजबळ यांना नेमकी आगामी काळामध्ये काय मिळणार आहे हे आता पुढे आपल्याला दिसेलच. आणि या सगळ्यामध्ये त्यांच्यामध्ये नेमका काय समझोता झाला आहे, काय नेमकी तडजोड झाली आहे, हे काही काळामध्ये आपल्यासमोर पुढे येईल. आपल्या या सगळ्या घडामोडींवरती लक्ष असणार आहे. तुर्तच आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.